नमस्कार, मी दीपक. जागृत लोकशाहीमध्ये आपलं स्वागत करतो. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला एक्झाम्स होताना दिसत आहेत. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असेल, त्याचबरोबर MPSCच्या असतील किंवा इतरही विभागांच्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या आपण होताना बघतोय. अर्थात मागच्या 2 वर्षापूर्वीपर्यंत भरपूरशा जाहिराती ह्या आपल्याला आलेल्या पाहायला मिळाल्या आणि भरपूर काही लाखो उमेदवारांनी त्याची अर्ज केलेले आहेत. अर्थातच आज आपण हा व्हिडिओ यासाठी बनवतोय की या ज्या भरती प्रक्रिया आहेत ह्या पारदर्शक होतात का, हा मोठा सवाल मुलांपासनं, विद्यार्थ्यांपासनं तर पालकांपर्यंत त्यांना पडला आहे. आणि जसं डिजिटायझेशन वाढलं आहे त्या प्रमाणात बोगस प्रकारच्या एक्झामिनेशन्स कंडक्ट करणं आणि चुकीच्या उमेदवारांना चिरीमिरी करून पैसा देऊन घेऊन त्यांना पास करून घेणं आणि त्यांना सामावून घेणं, अलीकडे असाच काहीसा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतो आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये संबंधित संस्था ही आणि जो संबंधित विभाग आहे, जो भरती करून घेतो आहे तो विभाग, यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात साठोलोटो होऊन ह्या भरती प्रक्रिया पार पाडल्या जातात. आणि त्यानंतर जे योग्य उमेदवार आहेत, जे हुशार उमेदवार आहेत, त्या उमेदवारांच्या पदरी निराशा येते. अर्थात हा सध्या स्थित असलेला ट्रेंड आहे. मुलांचा कितपत विश्वास ह्या संस्थांवरती आहे आपल्याला स्वतःलाच माहीत झालं आहे. आज या ठिकाणी हा मुद्दा येथे चर्चेत घेण्याचं कारण असं आहे की मोठ्या प्रमाणात ज्या भरती प्रक्रिया होत आहेत त्या भरती प्रक्रिया वास्तविकदृष्ट्या पारदर्शक प्रक्रिया म्हणून बोलल्या जाऊ शकतो का, तर अर्थातच नाही. कारण की कुणालाही या भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शक आणि ट्रान्सपरंट होत आहेत यावर विश्वास नाही आहे. कारण की ज्या संस्था आहेत, ज्या काही संस्था, जे काही विभाग आहेत, ते सर्व ब्लॅकलिस्टेड असलेल्या ज्या कंपन्या आहेत त्यांना काम देऊ करताय असं एकंदरीत चित्र आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतंय. आज आपण आदिवासी विभाग भरतीबाबत बोलू. आदिवासी विभाग भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात जाहिरात आली. नाशिक विभागामध्ये ही भरती होणार आहे अशा प्रकारच्या जाहिराती आल्या आणि जवळपास हजारो नाही तर लाखो अर्ज आज मितीस तरी त्यांच्याकडे आलेले आहेत. या संदर्भात विद्यार्थ्यांनी, सजग नागरिकांनी माहितीचा अधिकारान्वये जे काही अर्ज दाखल केलेत की आपल्या विभागामध्ये किती प्रमाणात अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत आणि जी कोणती भरती प्रक्रिया पार पाडणारी जी संस्था आहे तिचं आपण नाव कळवावं, अशी साधी आणि क्षुल्लक माहिती ही त्यामध्ये त्यांनी मागवली. मात्र आदिवासी विभागाने जे काही साचेबद्ध असलेलं जे काही आपलं उत्तर आहे ते सर्वांना दिलं आहे. या संदर्भात RTI केलेलं आहे. त्या RTIचं उत्तर हे अगदी सर्वांना सारखं उत्तर म्हणून पाठवण्यात आलं. उत्तर असं आहे की सदर भरती प्रक्रिया ही अजून सुरू आहे किंवा ती प्रक्रिया पार पाडली गेलेली नाही, त्यामुळं तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दल काही माहिती देता येणार नाही. अर्थातच त्यांनी हा अर्जसंख्या किती हा प्रश्न विचारला होता. तर अर्जसंख्या इतर ज्या कोणत्या संस्था किंवा इतर काही जे विभाग आहेत त्यांना ज्या काही पद्धतीत असे अर्ज किती आलेत असं जर विचारणा करण्यात आले तर ती याची उत्तरं द्यायला बिलकुल कचरत नाही. या विभागानं ते उत्तर सपशेल द्यायला नकार दिला की अर्ज संख्या किती आहे. त्याचबरोबर दुसरा प्रश्न होता की संबंधित परीक्षा जी कंडक्ट करण्यात येणार आहे ती परीक्षा कुठल्या संस्थेमार्फत घेण्यात येणार आहे असं विचारणा देखील केलेली होती. पण त्यावर देखील त्यांनी असं उत्तर दिलं की सदर प्रक्रिया सदर ही जी काही प्रक्रिया आहे ती चालू असल्या कारणाने तुम्हाला या ज्या कंपनीचं नाव आहे किंवा ती संबंधित रिक्रुटमेंट संस्था जी आहे, जी एजन्सी आहे, तिचं नाव आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही असं साचेबद्ध उत्तर त्यांनी देऊ केलं. सरकारला अशी प्रश्न भरपूर विचारण्यात येत आहेत की तुम्ही जी कंपनी आज जवळपास 2014ला या कंपनीच्या विरोधात CBIनं खटला दाखल केलेला होता
ॲप्टेक नावाची ही कंपनी आहे, तिच्यावरती भरपूरशी ॲलिगेशन आहे, ती ब्लॅकलिस्टेड कंपनी आहे. त्याच कंपनीला ही कंत्राट देऊन जे काही आदिवासी विभागाचं कंत्राट देऊन आता परत एकदा त्यांना मुभा किंवा संधी देण्यात आली आहे की तुम्ही वाटेल ते रेट ठरवा आणि तुम्ही ते विद्यार्थी आमच्याकडे आणून द्या. कारण ज्या काही एजन्सी आहेत, एजन्सीचं कामच सध्या एवढं असतं की ज्या काही क्वालिफाय करून विद्यार्थ्याला हे त्या संबंधित विभागाकडे आणून द्यायचं, त्याचं नाव, त्याची लिस्ट, त्याची गुणांची टक्केवारी, या सगळ्या गोष्टी त्या विभागाकडे आणून द्यायच्या. हे काम टेस्टिंग एजन्सीचं असतं, रिक्रुटमेंट एजन्सीचं हेच काम असतं. आणि त्यायोगेच जे काही काम आहे त्या नेमक्या त्याच मुख्य मुद्द्याला, त्याच भरतीच्या घोटाळ्याला त्या ठिकाणी सुरुवात होते. काही करोडोंची माया घेतली जाते विद्यार्थ्यांकडून, नावाच्या सव्वा पैसे घेऊन त्यांना पास केलेलं सुद्धा दाखवण्यात आलेला आहे. हा मागचा इतिहास आहे. ॲप्टेक कंपनी ही ब्लॅकलिस्टेड कंपनी असताना म्हणजे न्यायालयानं त्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केलेलं होतं. पण असं असताना सुद्धा त्या कंपनीला आदिवासी विभागानं नेगेटिव्ह यादीमध्ये असलेली कंपनी, तरीसुद्धा तिला हे काम का दिलं, असा सामान्य जनांचा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांनी तर आशा सोडूनच दिल्या आहेत की ह्या कंपनीकडे जर काम दिलं गेलं असेल तर नो डाऊट 100% हा भ्रष्टाचार होणार आणि या कंपनीच्या माध्यमातून जे योग्य विद्यार्थी, योग्य उमेदवार आहेत यांना केराची टोपली दाखवली जाईल आणि जी कोणी पैसे देऊ करणारे आहेत किंवा जे काही भ्रष्टाचार करून ते पदं मिळवायचे आहेत त्या लोकांना ते दिलं जाईल. अर्थात महाराष्ट्र शासनाच्या देवेंद्र फडणवीसांकडे सामान्य प्रशासन विभागाचा अर्थातच कार्यभार आहे. त्याचबरोबर आदिवासी विभागाला त्यांनी अशा प्रकारचे कुठले आदेश आपल्याला देता येतात का हे बघणं सुद्धा गरजेचं असेल. कारण की अशा प्रकारच्या आता सध्याच RCC बद्दलचा आपण मोठा स्कॅम बाहेर बघितला. म्हणजे जी नीटची एक्झाम झाली तिचा पेपर फुटलेला बघितला. त्याच्यामध्ये महारथी लोकांची नावं होती. काही लाखो रुपयांमध्ये त्या प्रश्नपत्रिका देण्यात येत होत्या. संपूर्ण भारतामध्ये हे संपूर्ण प्रकरण गाजलंय, आजही ते गाजतंय आणि संबंधितांवर CBI तर्फे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. चौकशी सध्या चालू आहे, न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आहे. पण या आणि अशाच अनेक भरत्या ह्या वादातीतच राहिलेल्या आहेत. भरती प्रक्रिया पारदर्शक होत नाहीये. यासाठी म्हणून सध्या तुम्ही मागच्या 8 दिवसापूर्वी तरुणांचं आंदोलन म्हणून कॉक्रोच जनता पार्टीचा जो काही कॉक्रोच जनता पार्टी जी काही उदयास आली त्यांचं आंदोलन, तरुणांचा आक्रोश म्हणून जे काही आंदोलन जंतर मंतरवर, तसेच पुण्यात, तसेच अमृतसरमध्ये या ठिकाणी होत आहेत, ते याच गोष्टीसाठी होत आहे की आज तरुणांचं भविष्य जे आहे ते पूर्णपणे अंधारात आहे. ज्या पद्धतीनं अपेक्षित प्रक्रिया होणं गरजेचं आहे ती होत नाही आहे. आणि याच्यामध्ये सर्वसामान्य जे काही हुशार विद्यार्थी आहेत, जे स्पर्धेमध्ये टिकून राहिलेले विद्यार्थी आहेत, जे 2-2, 3-3 वर्ष सलग अभ्यास करून परीक्षा पास होण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्या लोकांच्या पदरी निराशाच येते. आणि त्यांनी त्यांचा हा रोष कुणाकडे व्यक्त करायचा म्हणून सध्या जे वातावरण भारतामध्ये दिसतंय, तरुणांनी जे उभं केलेलं आंदोलन आहे ते सरकारच्या ह्या व्यवस्थेविरोधातच आहे. अर्थातच आपण नाशिक जिल्ह्यामध्ये होत असलेल्या या ज्या विभागामार्फत होणारं जी काही कंपनी आहे ती जी भरती प्रक्रिया पार पाडणार आहे त्या भरती प्रक्रियेला तरुणांनी मोठा विरोध दर्शवला आहे. RTIमध्ये व्यवस्थित माहिती ही विभागाकडनं म्हणजे जे आदिवासी आयुक्तालय आहे यांच्याकडनं देण्यात आलेली नाही. अर्थातच त्यांना ती द्यायची नाही आहे, कारण की यामध्ये त्यांचा प्री प्लॅन्ड आहे की संबंधित भरती प्रक्रिया ही आपल्याला कशा प्रकारे पैसा भ्रष्टाचार करूनच आपल्याला भरती करता येईल याच्याकडे त्यांचं लक्ष आहे. एकंदरीत यामध्ये जो सामान्य विद्यार्थी आहे, उमेदवार आहे, त्याचं मात्र मरण झालेलं आहे. आपण म्हणत असू की स्पर्धात्मक युगामध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला खूप महत्त्व आहे, पण ज्या काही संस्था, व्यवस्था, ज्या एजन्सी आहेत, ज्या कंडक्ट करतात त्यांच्याबाबत मात्र असलेलं प्रश्नचिन्ह कायम आहे. त्यामुळं आदिवासी विभाग भरतीमध्ये भ्रष्टाचार हा होणार आणि याच्यामध्ये शंका नाही आहे. कारण की ब्लॅकलिस्टेड असलेली कंपनी, इतर राज्यामध्ये ब्लॅकलिस्टेड असणारी कंपनी, या कंपनीला हे कंत्राट कसं देण्यात येतं, त्याच्या मागचे निकष काय,
आणि या सर्व गोष्टींचा खुलासा संबंधित विभागांना करावा ही मुलांची विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे. आणि अशा कुठल्याही कंपन्यांना रिक्रुटमेंट एजन्सींना अशा प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट देऊ नये, जेणेकरून विद्यार्थ्यांना आत्महत्या करण्यासारख्या वेळा या सर्व कंपनी या विभागांनी आणून ठेवलेल्या आहेत. कारण की मुळातच नोकऱ्या ह्या राहिलेल्या नाहीत. मुळातच ज्या सरकारी नोकऱ्या आहेत त्यांच्यावरती भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिबंध आलेले आहेत. जसं की पेन्शन्स बाबतीतले निर्णय असू दे किंवा स्पर्धेमध्ये ज्या काही प्रमाणामध्ये जागा निघायला पाहिजे त्या जागा निघत नसून अगदीच काहीतरी तुटपुंज्या जागा निघतात आणि त्याला लाख अर्ज 50,000 अर्ज येतात. त्याच्यामध्ये देखील मोठं अर्थकारण संबंधित विभाग करून घेत असतो. या आणि अशा अनेक अडचणी सध्या विद्यार्थ्यांना भेडसावत आहेत. पण बोलायचं कुणाकडे आणि उत्तर कुणाकडे मागायचं आणि याला उत्तरदायित्व कुणाचं असेल हा देखील प्रश्न आहे. तरुणांनी याबद्दल आवाज उठवलेलाच आहे. ही जी संस्था आहे ॲपटेक, ॲपटेक कंपनी जी आहे, ह्या कंपनीला बॅन असलेल्या कंपनीला हे काम देऊ केलं आहे. ते कंपनीचं काम मागे घ्यावं असंच आपण या व्हिडिओमधून मागणी करू शकतो. आणि या संदर्भात तरुणांनी पुढे यावं आणि तरुणांनी देखील मोठ्या प्रमाणात जो काही घटनात्मक पद्धतीने या गोष्टीला विरोध करण्याचा जो विचार आहे तो करावा, एवढंच मी सध्या सांगेन. कारण तरुणांचं भविष्य हे अंधारात होत आहे आणि ते दिवसेंदिवस ते अंधारातच जात आहे, यात अजिबात शंका नाही. याबरोबर आज मी इथे थांबतो. आता पुन्हा नवीन विषयावर चर्चा करण्यासाठी आपण येऊ. नमस्कार.